नमस्कार। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान चालले। महाराष्ट्रात 14 मतदारसंघांमध्ये आज मतदान झाले। अनेक ठिकाणी शांततेत मतदान पार पडले तर काही ठिकाणी मतदानादरम्यान ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदारांना तात्काळ उभे राहावे लागले। यामुळे अनेक जण मतदान न करताच माघारी परतले, ज्यामध्ये जालना, औरंगाबाद येथे मतदारांच्या रांगा लागल्या होत्या तर अंमळनेर माढा येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला। 2014च्या लोकसभा निवडणुकात हातकणंगले येथे सर्वाधिक 73% मतदान झाले होते तर पुण्यात सर्वात कमी 54.14% मतदान झाले होते। तर आता एक नजर टाकूया 2014च्या आणि या वर्षीच्या मतदानाच्या टक्केवारीवर। आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेले हे मतदान। जळगावमध्ये 2014ची टक्केवारी होती 58% तर आज जळगावमध्ये 48.91% मतदान झाले। तर रावेर मतदारसंघात 2014 मध्ये 63.48% मतदान झाले होते तर आज 48.97% एवढे मतदान झाले। जालना येथे 2014 मध्ये 66.15% इतके मतदान झाले होते तर मतदानाची आजची टक्केवारी आहे 58.38%। औरंगाबाद येथे 2014 मध्ये 61.85% मतदान झाले तर आजची टक्केवारी आहे 56.37%। रायगडमध्ये 2014 साली 64.47% तर आज 53.15% एवढे मतदान झाले। पुणे येथे 14 मध्ये 54.14% तर आज 38.29% मतदान झाले। बारामतीला 58.83% तर आज 51.99% मतदान झाले। अहमदनगरमध्ये 2014 मध्ये झालेले मतदान 62.33% तर आज झालेले मतदान 53.72%। माढामध्ये 62.33% मतदान 2014 मध्ये झाले होते तर आज झालेले मतदान 44.10%। सांगली येथे 2014 मध्ये झाले होते 63.52% तर आज झालेले मतदान आहे 48.11%। सातारा येथील मतदान 14 मध्ये 56.79% तर आज झालेले मतदान आहे 50.77%। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 2014 साली 65.56% मतदान झाले होते तर आज 49.07% एवढे मतदान झाले। कोल्हापूरमध्ये 2014 ला 71.72% मतदान झाले तर आज 65.27% एवढे मतदान झाले। तर हातकणंगलेमध्ये 2014 ला 73% मतदान झाले होते तर आज 60.71% एवढं मतदान झालंय। एकंदरीत महाराष्ट्रात यावेळी 14ही मतदारसंघाचे मिळून एकूण 55.24% एवढे मतदान झाले आहे। सर्वात कमी पुण्यामध्ये तर सर्वात जास्त कोल्हापूरमध्ये मतदान झाले आहे। मतदानाशी निगडीत सर्व बातम्यांसाठी पाहत रहा HW मराठी। आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी HW मराठीचे ॲप डाउनलोड करा। नमस्कार। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा। आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।